Welcome students. In this video we will study about the skin of 8th chapter, our skeletal system and the skin of standard 6. आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण स्केलेटल सिस्टीमचे पार्ट अभ्यासले. या व्हिडिओ मध्ये आपण आपली जी स्किन आहे तर स्किन विषयी सगळी माहिती थोडक्यात घेणार आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये काय काय दिले तर स्किन आपल्याला कशाला मदत करते किंवा स्किन कसला ऑर्गन आहे तर लक्षात घ्या, एक सेन्स ऑर्गन आहे स्किन. तुम्हाला थंडी असेल, उष्णता असेल, कुठल्याही स्पर्शाचं जे ज्ञान होतं ते स्किन मुळे होतं. म्हणजे हा एक सेन्सरी ऑर्गन आहे. आणखी सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन ऑफ लिव्हिंग थिंग्स, सगळ्या ऑर्गन मध्ये सगळ्यात मोठा अवयव म्हणजे हा स्किन असतो. तसंच आपण या व्हिडिओ मध्ये स्किनचे लेयर बघणार आहे, आकृती बघणार आहे, आणखी स्किनची फंक्शन पण बघणार आहे. तर आपल्या पुस्तकात ज्या गोष्टी दिल्या त्या फळ्यावर काही गोष्टी लिहिल्या. नेहमीप्रमाणे शिकून झाल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फळ्यावरचे पॉइंट्स लिहून काढायचे. आता स्किन म्हणजे त्वचा हे तुम्हाला माहीतच आहे. तर स्किनची डेफिनेशन काय सांगता येईल? द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. आपल्या शरीराच्या वरचं आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरची जी लेयर आहे तिला म्हटलं जातं स्किन. नंतर the skin is an important sensory organ of the body. सेन्सरी ऑर्गन म्हणजे कसलं तर ज्ञानेंद्रिय. स्किन हे एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि ते आपल्याला स्पर्शाचं ज्ञान करून देत असतं. द स्किन इज लार्ज ऑर्गन ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. सगळ्यात मोठा अवयव आहे हा सगळ्या सजीवांमधला. द स्किन हॅज हेअर. आपल्या त्वचेवर केस असतात म्हणजे स्किन हॅज हेअर. देयर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप ऑफ द फिंगर अँड टोज. आपल्या हाताच्या पुढच्या बाजूला म्हणजे बोटांच्या पुढच्या बाजूला नख असतात. हात आणि पाय दोन्हीच्या पुढच्या बाजूला त्वचेवर नख असतात. द स्किन गिव्स अस द सेन्स ऑफ टच. आपल्याला स्किन त्वचा ही स्पर्शाचं ज्ञान करून देते. आता इथं फिगर काढली. ही फिगर तुमच्या पुस्तकात पण आहे, तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये ही फिगर काढायची. या फिगर मध्ये काय दिले बघा तर इथे एक लेयर दिसतोय, त्या लेयरचं नाव आहे इपिडर्म्स. नंतर त्याच्या खाली एक लेयर दिसतोय त्याला म्हणतात डर्म्स. त्याच्या खाली सबक्युटिस म्हणजे त्याला हायपोडर्म्स. अशा 3 स्किनच्या लेयर तुम्हाला दिलेल्या आहेत आणि इथं 2 हेअर दाखवलेले. तर आता याची थोडीशी माहिती आपल्याला स्किनचं स्ट्रक्चर. आता आपण जे बघतोय ते स्ट्रक्चर ऑफ स्किन म्हणजे त्वचेची रचना कशी आहे तर ती आता बघतोय. बघा, ह्यूमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर्स. आता मानवी जी त्वचा आहे ती प्रामुख्यानं 2 लेयरची बनले. कोणते 2 लेयर आहेत? पहिला म्हणजे इपिडर्म्स, दुसरा म्हणजे डर्म्स. अशा 2 लेयरची ह्यूमन स्किन बनले. द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड इपिडर्म्स. सगळ्यात बाहेरची जी लेयर आहे म्हणजे थर आहे तिला म्हटलं जातं इपिडर्म्स. द लेयर बिलो द इपिडर्म्स इज कॉल्ड डर्म्स. या इपिडर्मच्या खालोखाल जो लेयर आहे म्हणजे जो थर आहे तिला म्हटलं जातं डर्म्स. बिलो द डर्म देयर इज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल अँड नर्व फायबर. या डर्म्सच्या खालोखाल काय आहे तर नेटवर्क ऑफ ब्लड वेसल अँड नर्व फायबर. नर्व फायबर म्हणजे चेतापेशी. या डर्मच्या खाली आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आणि चेतापेशींचं जाळ आहे. The subcutaneous layer under this network
मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. याच्या खाली जी आणखी एक लेअर आहे तर ती काय करत असते, आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल ठेवत असते. द इपिडर्म्स हॅज व्हेरियस लेअर. हा जो इपिडर्म्स आहे यामध्ये सुद्धा बऱ्याच थर आहेत, लेअर्स आहेत. द इपिडर्म्स हॅज व्हेरियस लेअर. देन इन द स्किन there are glands which secrete sweat are called sweat gland. आता तुम्ही उन्हामध्ये खेळून आला किंवा फास्ट सायकलिंग केलं किंवा काही खेळ खेळत असाल तर तुम्हाला घामाच्या धारा लागतात. तर हा घाम म्हणजे काय करतो, तर या घामाच्या ग्रंथी आपल्या त्वचेच्या खाली असतात. त्यांना काय म्हटलं जातं, स्वेट ग्लँड. स्वेट म्हणजे घाम. या सगळ्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये त्वचेच्या खाली असतात. आता यांचं काम काय आहे, आवर बॉडी स्वेट हेल्प्स टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ बॉडी. घाम कशासाठी मदत करतो, तर आपल्या शरीराचं तापमान कायम राखण्यासाठी घाम मदत करतो. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर नेहमी 37 डिग्री सेल्सिअस असतं. आता जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळी काय होतं की खेळल्यामुळं ऑक्सिजनची गरज जास्त लागते आणि बॉडी टेम्परेचर वाढतं आणि हे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला घाम येत असतो. आणि आता बघा, तुमची त्वचा आणि तुमच्या आजी आजोबांची त्वचा यामध्ये फरक असतो. जे वृद्ध माणसं आहेत तर त्यांची त्वचा थोडीशी सुरकुतल्यासारखी असते. त्याचं कारण काय बघा, ॲज वी ग्रो ओल्डर, जसं जसं तुमचं वय वाढायला लागतं, द प्रपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस. आपल्या त्वचेच्या खाली जेवढी चरबी असते तर तिचं प्रमाण काय व्हायला लागतं, तिचं प्रमाण कमी व्हायला लागतं. However, the previously tight skin does not shrink. पण आधी जी त्वचा आपली टाईट असती तर ती मात्र सुरकुतत नाही. मग काय होतं, this causes wrinkles on the skin of older people. त्यामुळं वृद्ध माणसांच्या त्वचेवर तुम्हाला सुरकुत्या दिसतात. आता हे झाले स्किन विषयी काही पॉइंट. आपल्या पुस्तकामध्ये फंक्शन ऑफ स्किन दिले, ती चौकट आपण आता पुस्तकातच बघणार आहे. नंतर मेलिनिन नावाचं स्किन मध्ये एक द्रव आहे, तर ह्या द्रवाची माहिती पण दिली. आणखी आपल्या केसांचे जे रंग असतात तर केसांचे रंग सुद्धा कशावर अवलंबून आहे हे डू यू नोच्या चौकटीत दिले आहे. आणि त्वचेचा रंग हा मिलेनिन द्रवामुळे असतो. त्यामुळे ज्याच्या त्वचेमध्ये मिलेनिन जास्त आहे त्याची त्वचा डार्क असते, ज्याच्यामध्ये कमी आहे तर त्याची त्वचा फिकट असते म्हणजे फेंट असते. मग याच्यावरून भेदभाव करणं पूर्ण चुकीचे. या सगळ्या माहिती आपल्या पुस्तकातच दिल्यात. तर आपण आता पुस्तकातल्याच एक एक चौकटी बघणार आहे आणि लास्टला काय आपण शिकलो प्रकरणात तर तो पण भाग बघणार आहे. त्याच्यानंतर आजचा आपला व्हिडिओ आपण संपवणार आहे. आपला या प्रकरणाचा जो एक्सरसाइज आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पान नंबर 62 वर फंक्शन्स ऑफ द स्किन हा पार्ट आलेला आहे. आता हे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स आपल्या वहीमध्ये लिहायचेत तुम्ही. आधी काय काय फंक्शन्स आहेत हे समजून घ्या. सगळ्यात पहिलं फंक्शन बघा, प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा. म्हणजे आपल्या त्वचेचं पहिलं कार्य काय आहे तर आपल्या शरीरातले आतले जे अवयव आहेत तर हे अवयव कोणते कोणते, मसल्स म्हणजे स्नायू, बोन म्हणजे हाडं आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या अवयव संस्था. या सगळ्याचं संरक्षण करणं हे स्किनचं पहिलं काम आहे. दुसरं बघा, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये असणारा मॉइश्चर
म्हणजे जो ओलावा आहे तर तो राखून ठेवणं, प्रिझर्व करणं म्हणजे हा ओलावा कायम ठेवणं. सिंथेसायझिंग विटॅमिन डी. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही जर कोवळ्या उन्हात थांबलात तर तुमची त्वचा विटॅमिन डी निर्माण करत असते. तर सिंथेसायझिंग म्हणजे निर्माण करणं. विटॅमिन डीची निर्मिती करणं हे त्वचेचं एक काम आहे. पुढचं, रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. स्वेट म्हणजे घाम, शरीराच्या बाहेर घाम टाकणं. कशासाठी? तर बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. आपल्या आतल्या सगळ्या अवयवांचं प्रोटेक्शन कशापासून करायचं? हीट आणि कोल्ड दोन्हीपासून, म्हणजे उष्णता आणि थंडी. त्याच्यानंतर द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. तुम्हाला काहीही स्पर्श झाल्याची संवेदना स्किनमुळं होती. हे सगळे झाले फंक्शन्स ऑफ स्किन. हे पार्ट वहीमध्ये लिहून काढा. पान नंबर 62 मेलिनिन नावाची एक चौकट दिली. आता मेलिनिन काय आहे? तर अ पिगमेंट कॉल्ड मेलिनिन इज प्रेझेंट इन द सेल ऑफ इपिडर्मिस. आता आपण त्वचेचे लेअर बघितले, त्या लेअरच्या सगळ्यात बाहेरचा लेअर जो असतो तो इपिडर्मिस, आणि या इपिडर्मिसमध्ये एक प्रकारचं रंगद्रव्य त्याला मेलिनिन म्हटलं जातं. मेलिनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टन ग्लँड इन द स्किन. त्वचेच्या काही ग्रंथीमध्ये हा द्रव तयार केला जातो. द पर्सेंटेज ऑफ मेलिनिन डिसाइड द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. आपल्या त्वचेचा जो रंग आहे, गोरेपणा किंवा काळेपणा, या मेलेनिन द्रवावर ठरतो. द कलर ऑफ द स्किन अल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. जशा वातावरणात तुम्ही राहता तर त्या वातावरणानुसार सुद्धा तुमच्या त्वचेचा रंग बनतो. मेलेनिन प्रोटेक्ट्स आवर स्किन अँड द इनर पार्ट फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट सनरेज. आता मेलेनिनचं मेन फंक्शन काय आहे? तर आपल्या त्वचेचं सूर्यापासून जे घातक किरण निघतात अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यापासून मेलेनिन आपल्या त्वचेचं आणि आतल्या सगळ्या भागांचं संरक्षण करते. पान नंबर 63 डू यू नो या चौकटीमध्ये आपल्याला एक माहिती दिली. काय दिली बघा? इट इज मेलेनिन दॅट डिटरमाइन द कलर ऑफ आवर हेअर टू. म्हणजे आपल्या केसांचा रंग सुद्धा मेलेनिनमुळंच ठरतो. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलेनिन. ज्यांचे केस पूर्णपणे काळे असतात ते कशामुळं असतात? तर प्युअर मेलेनिन, त्यांच्यामध्ये पूर्णपणे मेलेनिन असतं. व्हाईट ब्राऊन लायटर हेअर इज ड्यू टू सल्फर इन द मेलेनिन. ज्यांचे केस थोडेसे ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचे आणि फिकट हेअर म्हणजे काळ्यापेक्षा कमी रंग असेल तर ते कशामुळं असतो? तर मेलेनिनमध्ये सल्फरचं प्रमाण असेल तर या प्रकारचे हेअर असतात. अँड रॅडिश हेअर ड्यू टू आयर्न इन द मेलेनिन. आणि जर या मेलेनिनमध्ये लोह असेल तर केस लालसर दिसतात. पान नंबर 63 ऑलवेज रिमेंबर म्हणून एक चौकट दिले. या चौकटीमध्ये दिले फॉर द हेल्थ ऑफ अवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. म्हणजे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ती स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज अनसायंटिफिक अँड रॉंग. आता बऱ्याच वेळेला त्वचेच्या रंगावरून लोकांमध्ये भेदभाव केला जातो, काळा गोरा हा, तर तो काय म्हटले? अनसायंटिफिक अँड रॉंग. याच्या मागं कोणतंही सायंटिफिक तत्व नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. अवॉइड द टेम्पटेशन ऑफ यूजिंग आर्टिफिशियल मीन्स टू बिकम हेअर फेअर. म्हणजे काय की बरेच जण प्रयत्न करत असतात
की गोरं दिसण्यासाठी यासाठी बरीच क्रीम पण बाजारात आहेत. तर आपल्याला हेच सांगितलंय की असले सगळे प्रयत्न, कृत्रिम प्रयत्न जे आहेत गोरं बनण्याचे, तर ते पूर्णपणे चुकीचे प्रयत्न आहेत. प्रकरणाच्या शेवटचा जो भाग आहे व्हॉट वी हॅव लर्न, यामध्ये काही पॉईंट्स दिलेत जे पूर्ण प्रकरणाची समरी बनत आहेत. तर हे सगळे पॉईंट्स आपण आपल्या वहीत लिहायचेत. आधी या सगळ्या पॉईंटचा अर्थ लक्षात घ्या. ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत आणि कार्टिलेज म्हणजे कास्ती सांगितलं, हे दोन्ही मिळून आपली स्केलेटल सिस्टीम बनत असते. द स्केलेटन गिव्स शेप अँड सपोर्ट टू द बॉडी. हे स्केलेटल जे आहे तर ते आपल्या शरीराला शेप आणि सपोर्ट देत असतं. द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. आपल्या शरीराचं बाहेरचं जे कवरिंग आहे तर त्याला स्किन म्हटलं जातं. द स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोटेक्टिंग द बॉडी अँड द इंटरनल बॉडी पार्ट. स्केलेटल सिस्टीम आणि स्किन दोघंही काय करतात तर आपल्या शरीराचं संरक्षण करतात आणि आपल्या आतल्या अवयवांचं देखील संरक्षण करतात. वी मस्ट टेक केअर अवर स्केलेटल सिस्टीम अँड स्किन. आणि आपण आपल्या स्केलेटल सिस्टीम आणि स्किन दोन्हीची काळजी घेणं आवश्यक आहे. द स्कल, द रिबकेज अँड द बॅकबोन अँड द बोन्स ऑफ द आर्म्स अँड द लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आपल्या शरीराची जी स्केलेटल सिस्टीम आहे याचे मेन पार्ट काय आहेत? द स्कल, द रिबकेज, बॅकबोन अँड द बोन्स ऑफ आर्म अँड लेग्स. हे सगळे स्केलेटल सिस्टीमचे मुख्य भाग आहेत. इपिडर्म्स अँड डर्मिस आर द टू मेन लेयर्स ऑफ ह्युमन स्किन. आपल्या त्वचेचे दोन पार्ट आहेत, इपिडर्म्स आणि डर्म्स. हे दोन मेन पार्ट स्किनचे पडतात. आणि आता याचबरोबर आजचा आपला व्हिडिओ पण संपतोय आणि प्रकरण पण संपतंय. आपण एक्झरसाइज आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.